माझं नाव आनंद. माझं वय 44. माझी पत्नी 3 वर्षापूर्वी वारली. मुलगा परदेशात आहे. घरात फक्त मी आणि माझा एकटेपणा. माझा धाकटा भाऊ सुमित मुंबईला राहतो. त्याची मुलगी स्नेहा. तिचं वय 21 वर्ष आहे. स्नेहा खूपच देखणी आहे. गोरापान रंग, मोठे डोळे आणि हसल्यावर गालावर खळी पडते. ती जेव्हा हसते तेव्हा माझ्या मनात एक हलकासा सूर्य उगवल्यासारखं वाटतं. एका दिवशी सुमितचा फोन आला. दादा, स्नेहाला 2 महिन्यांसाठी तुझ्याकडे पाठवू का? तिचं एक्झाम संपले. तिला थोडा हवा बदल हवाय. तुमच्या घरी शांतता आहे. ती अभ्यासही करेल. मी लगेच हो म्हणालो. अरे हो, पाठव तिला माझ्या घरात. ती आपलीच आहे. 2 दिवसांनी स्नेहा आली. दारात उभी राहून हसत हसत म्हणाली, काका काय झालं? मी आले तर राग आला का? राग? अरे माझ्या घरात सूर्य आलाय ग. मी हसत तिची सुटकेस आत नेली. त्या दिवसापासून माझं घर पुन्हा जिवंत झालं. सकाळी ती चहा करायची. काका, तुमचा आवडता चहा, 2 चमचे साखर आणि थोडं आलं. रात्री जेवण झाल्यावर आम्ही दोघं गॅलरीत बसायचो. ती आपल्या कॉलेजच्या स्वप्नांच्या छोट्या छोट्या आठवणी सांगायची. मी फक्त ऐकत राहायचो. एक रात्र पाऊस जोरात पडत होता. स्नेहा माझ्या खोलीत आली, थोडी घाबरलेली. काका, एकटीला झोप येत नाहीये, इथे बसू का? बस ना बेटा, मी अंथरुणावर जागा करत म्हणालो. ती माझ्या शेजारी बसली. थोड्या वेळाने तिने हळूच माझ्या हातावर हात ठेवला. काका, तुम्ही खूप एकटे वाटता. मला तुमच्यासोबत राहायला आवडतं. माझ्या मनात एक वेगळीच भावना जागृत झाली. मी तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणालो, तू आल्यापासून हे घर पुन्हा घर वाटायला लागलं स्नेहा. तिने मान वर केली. आमचे डोळे एकमेकांत गुंतले. काही क्षण आम्ही काहीच बोललो नाही. फक्त पावसाचा आवाज येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नाश्ता करताना माझ्या मागे उभी राहिली. माझ्या खांद्यावर हात ठेवून हळूच म्हणाली, काका, तुम्हाला बघून मला खूप बरं वाटतं. मी वळून तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ होती. मी हसलो. मलाही तुझ्यासोबत असताना खूप चांगलं वाटतं. त्या दिवसापासून आमच्यातलं अंतर हळूहळू कमी होत गेलं. ती मला आनंद काका म्हणायचं सोडून आनंद म्हणायला लागली. मी तिला स्नेहा म्हणायला लागलो. एक संध्याकाळी स्वयंपाकघरात ती काहीतरी करत होती. मी मागून गेलो आणि हळूच तिच्या केसांभोवती हात लावला. ती थरथरली पण मागे वळली नाही. फक्त हळू आवाजात म्हणाली, आनंद, हे काय होतंय आपल्यात? मी तिच्या कानात पुटपुटलो. मला माहीत नाही स्नेहा, पण तुझ्यासोबत असताना मला जिवंत वाटतं. खूप वर्षांनी ती माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत उभी राहिली. मी तिच्या केसात हात फिरवत राहिलो. तिने फक्त एकच वाक्य म्हटलं, मला ही भावना आवडते आणि मी घाबरत नाहीये. ती माझ्या छातीवर डोकं टेकून शांत उभी होती. स्वयंपाकघरात फक्त आमचा श्वास आणि बाहेर पडणाऱ्या हलक्या पावसाचा आवाज होता. माझा हात तिच्या हातात होता. मी तिला जवळ ओढलं. स्नेहा, हे जे होतंय ना, ते बरोबर आहे का? मी हळू आवाजात विचारलं. ती माझ्या छातीवर तोंड लपवत म्हणाली, मला माहीत नाही आनंद, पण जेव्हा तुम्ही मला असं घट्ट धरता तेव्हा मला खूप सुरक्षित वाटतं. खूप वर्षाने कोणीतरी माझी काळजी घेत असल्यासारखं वाटतं. मी तिच्या केसावर हात फिरवला. तिचे केस मऊ आणि सुगंधी होते. तू आल्यापासून माझ्या एकटेपणाला विरजण लागणं स्नेहा. तुझ्या हास्याने, तुझ्या बोलण्याने, तुझ्या छोट्या छोट्या काळजीने मी पुन्हा जिवंत झालोय. ती हळूच माझ्याकडे वळली. आमचे डोळे एकमेकांत खोलवर पाहत होते. तिचे गाल लाल झाले होते. मी तिच्या गालावर हात ठेवला. तिने डोळे मिटले. मी हळूच तिच्या कपाळावर एक छोटासा स्पर्श केला. ती थरथरली पण मागे सरकली नाही. उलट माझ्या कमरेभोवती हात गुंडाळून मला अधिक घट्ट मिठी मारली. आनंद, मला तुमच्याशिवाय आता काहीच सुचत नाही, ती पुटपुटली. त्या रात्री आम्ही दोघेही गॅलरीत बराच वेळ बसलो. तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं. मी तिच्या हातात हात घालून बसलो होतो. काही बोलायची गरज नव्हती. फक्त एकमेकांच्या उपस्थितीने दोघांना पुरेसं वाटत होतं. दुसऱ्या दिवसापासून आमच्यातलं नातं आणखीन जवळ आलं. सकाळी ती चहा घेऊन यायची आणि माझ्या शेजारी बसून माझ्याशी बोलायची. रात्री जेवणानंतर ती माझ्या
खोलीत यायची आणि म्हणायची, मला एक चांगलं गाणं ऐकवा ना. मी गाणं लावायचो. ती माझ्या शेजारी बसून ऐकायची. कधीतरी तिचं डोकं माझ्या खांद्यावर यायचं. मी तिच्या केसांत हात फिरवायचो. एक संध्याकाळी ती अभ्यास करत बसली होती. मी तिच्या खोलीत गेलो. काय गं, अभ्यास कसा चाललाय? ती हसली आणि म्हणाली, अभ्यास तर चाललाय, पण मन मात्र तुमच्याकडे जातंय. मी हसलो. तिने माझा हात पकडला आणि मला जवळ ओढून शेजारी बसवलं. आनंद, मला एक वचन द्या. काय? मी इथून गेल्यावर तुम्ही मला विसरू नका आणि हे सगळं फक्त एक स्वप्न नव्हतं असं म्हणू नका. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिचे दोन्ही हात घट्ट धरले आणि म्हणालो, स्नेहा, तू माझ्या आयुष्यात आलीस. ती सर्वात सुंदर गोष्ट आहे. तुला विसरणं शक्यच नाही. ती उठली आणि मला घट्ट मिठी मारली. आम्ही दोघे बराच वेळ एकमेकांना मिठी मारून उभे होतो. तिच्या हृदयाची धडधड मला जाणवत होती. रात्री झोपताना ती माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, आज रात्री इथे झोपू का? एकटीला भीती वाटते. मी मान डोलावली. ती माझ्या शेजारी झोपली. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिने माझ्या हाताला घट्ट पकडलं. आनंद, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. ती डोळे मिटताना पुटपुटली. माझ्या मनात एक वेगळीच गोड भावना निर्माण झाली. मी तिच्या कपाळावर हळू स्पर्श केला आणि म्हणालो, मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो स्नेहा, खूप जास्त. त्या रात्री आम्ही दोघे एकाच अंथरुणावर झोपलो. मी तिच्या डोक्यावर हात ठेवून बसलो होतो. ती माझ्या हाताला घट्ट धरून झोपली. तिच्या चेहऱ्यावर एक शांत गोड स्मित होतं. मी तिच्या केसांत हात फिरवत राहिलो आणि मनात विचार करत होतो, हे नातं कुठं नेत आहे आपल्याला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली आणि नेहमीप्रमाणे चहा घेऊन आली. पण आज तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. आनंद, आज आपण कुठे जाऊया का? फक्त आपण दोघे. मी हसलो. कुठं जायचं स्नेहा? एखाद्या छोट्या डोंगरावर किंवा नदीकाठी, जिथे शांतता असेल. फक्त आपण दोघे. मी लगेच तयार झालो. आम्ही जवळच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या नदीकाठी गेलो. तिथे फारसे लोक नव्हते. हिरवीगार झाडं, पाण्याचा मंद आवाज आणि आम्ही दोघे. स्नेहा एका मोठ्या दगडावर बसली. मी तिच्या शेजारी बसलो. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, आनंद, मी इथे आले ते 2 महिने पूर्ण होत आलेत. लवकरच मला मुंबईला परत जायला लागेल. माझं हृदय दडपलं. मी तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणालो, मला माहिती आहे, पण तू गेल्यावर हे घर पुन्हा रिकामं वाटेल. ती थोडा वेळ शांत राहिली. मग हळूच म्हणाली, मी तुमच्यावर खरंच प्रेम करते. ते पुतणी काकाचं प्रेम नाही. ते खूप वेगळं आहे, खूप गाढ आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिच्या चेहऱ्याला हात लावला आणि म्हणालो, स्नेहा, मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मी पुन्हा हसायला शिकलो. जगण्याला नवीन कारण मिळालं. ती डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे पाहत म्हणाली, मग आपण हे प्रेम लपून ठेवू की जगाला सांगू? मी तिच्या कपाळावर स्पर्श केला आणि म्हणालो, आता आपण फक्त आपल्यासाठी ठेवू. जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण पाहू. पण एक वचन दे, कितीही दूर गेलीस तरी तुझं आणि माझं नातं कधी संपणार नाही. ती हसली. तिच्या गालावर खळी पडली. तिने मला एक घट्ट मिठी मारली. आम्ही दोघे त्या नदीकाठी बराच वेळ एकमेकांना मिठी मारून बसलो. सूर्य मावळत होता आणि त्याचा नारंगी प्रकाश आमच्या चेहऱ्यावर पडत होता. तो एक अतिशय सुंदर क्षण होता. रात्री घरी परतल्यावर ती माझ्या खोलीत आली. आज मी तुमच्यासाठी खास डिनर बनवते, ती हसत म्हणाली. जेवण झाल्यावर आम्ही गॅलरीत बसलो. तिने माझ्या मांडीवर डोकं टेकवलं आणि मी तिच्या केसात हात फिरवत होतो. आनंद, मी कधीही कुणावर एवढं प्रेम केलं नव्हतं, ती पुटपुटली. मी तिच्या केसावर ओठ टेकवले आणि म्हणालो, मीही नाही स्नेहा, तू माझी पहिली आणि शेवटची खरी प्रेमकथा आहेस. ती माझ्या छातीवर तोंड लपून हसली. आम्ही दोघं त्या रात्री खूप उशिरापर्यंत बोलत राहिलो. तिच्या भविष्याच्या स्वप्नांबद्दल, माझ्या एकटेपणाबद्दल आणि आपल्या या नवीन नात्याबद्दल. 2 महिने झटक्यात निघून गेले. स्नेहाचा जाण्याचा दिवस जवळ आला होता. शेवटची रात्र ती माझ्या खोलीत आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. आनंद,
उद्या सकाळी मला जायला लागेल. मी तिला जवळ ओढलं आणि घट्ट मिठी मारली. माहीत आहे स्नेहा, पण तू माझ्या हृदयात कायम राहणार आहेस. ती रडत रडत म्हणाली, मी कधीच असं कुणावर प्रेम केलं नव्हतं. तू मला प्रेम काय ते शिकवलंस. तू मला जिवंत केलंस. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, स्नेहा, तू फक्त माझ्यासाठी पुतणी नव्हतीस. तू माझी साथ, माझी शांती, माझं प्रेम आहेस. तू मुंबईला गेलीस तरी माझं तुझ्यावर प्रेम कधीच कमी होणार नाही. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून रडत होती. मी तिच्या केसात हात फिरवत तिला शांत केलं. दुसऱ्या दिवशी ती सकाळी तयार झाली आणि मी तिला स्टेशनला सोडायला गेलो. गाडी येण्याच्या आधी तिने मला शेवटची मिठी मारली आणि कानात पुटपुटली, मी तुझी आहे, कायमची तुझी. गाडी निघाली तेव्हा तिने खिडकीतून हात हलवला. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्मितही होतं. मी घरी परतलो. घर पुन्हा शांत झालं होतं, पण यावेळी ते रिकामं नव्हतं. माझ्या हृदयात स्नेहा भरली होती. कधीकधी मी गॅलरीत बसतो, आरशाकडे पाहतो आणि हळूच म्हणतो, स्नेहा, तू कुठेही असलीस तरी सुखी राहा. मी तुझं प्रेम नेहमी जपून ठेवीन. गाडीचे लाल दिवे अंधारात दिसेनासे झाले आणि मी शांतपणे प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडलो. घरी आलो. दाराचं कुलूप उघडलं, पण यावेळी तो आवाज नेहमीसारखा बोचणारा नव्हता. घरात स्नेहाच्या सुगंधाचा एक अदृश्य थर अजूनही तसाच तरंगत होता. स्वयंपाकघरात तिच्या चहाचा कपाचा वास येत होता. गॅलरीत तिच्या पैंजणाचा मंद नाद अजूनही घुमत असल्याचा भास होत होता. 3 दिवस कसेबसे गेले. आम्ही दोघे फोनवर बोलायचो, पण फोनवरचा आवाज आमच्या ओढीला पूर्ण करू शकत नव्हता. आनंद, मला इथे अजिबात करमत नाहीये. बाबा अभ्यासाचे प्लॅन सांगत असतात, पण माझं लक्ष तुमच्या खोलीच्या गॅलरीत असतं. स्नेहाच्या रात्रीचा मेसेज आला. मी टाईप केलं, तुझ्याशिवाय ही गॅलरी आणि हा चंद्र दोन्ही अपूर्ण आहे स्नेहा. 4थ्या दिवशी संध्याकाळी अचानक दाराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला आणि समोर स्नेहा उभी होती. हातात छोटी सुटकेस, विस्कटलेले केस आणि डोळ्यात एक अनावर ओढ. स्नेहा, तू इथे? सुमितला माहिती आहे? मी आश्चर्याने विचारलं. तिने काहीही न बोलता सुटकेस खाली टाकली, आत येऊन दाराची कडी लावली आणि थेट माझ्या गळ्यात हात टाकून मला घट्ट मिठी मारली. तिचे ओठ थरथरत होते आणि छाती वेगाने वरखाली होत होती. बाबांना म्हटलं की कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी मैत्रिणीकडे पुण्याला जाते. मी राहूच शकले नाही आनंद. तुझ्यापासून दूर राहणं मला आता जमणार नाही. ती माझ्या छातीवर डोकं टेकून पुटपुटली. मी तिला दोन्ही बाहूमध्ये कवेत घेतलं आणि तिच्या केसात तोंड लपवलं. तिचा तोच ओळखीचा सुगंध स्पर्श मला पुन्हा जिवंत करून गेला. वेडे, हे खूप धोक्याचं आहे, मी तिच्या कानात म्हणालो. तुमच्या प्रेमापेक्षा मोठा कोणताही धोका नाही आनंद. तिने मान वर केली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंच्या मागे एक प्रचंड स्पष्टता होती. मी माझ्या अंगठ्याने तिच्या गालावरचा अश्रू पुसला. तिने डोळे मिटले आणि हळूच माझा हात धरून स्वतःच्या ओठांवर ठेवला. माझ्या हाताच्या तळव्यावर तिच्या ओठांचा मऊ स्पर्श झाला आणि माझ्या अंगावर काटा आला. त्या रात्री मी तिच्यासाठी तिच्या आवडीचा स्वयंपाक केला. जेवताना ती सतत माझ्याकडे पाहत होती. काय झालं? असं काय बघतेस? मी विचारलं. बघतेस की मी माझं आयुष्य कसं बदलून गेलंय. ज्या घराला मी फक्त एक शांत जागा समजून आले होते, तिथे मला माझं संपूर्ण जग मिळालं. ती हसत म्हणाली. तिच्या गालावरची ती खळी पुन्हा एकदा माझ्या मनावर राज्य करू लागली. जेवण झाल्यानंतर आम्ही नेहमीसारखं गॅलरीत गेलो नाही. बाहेर पावसाची संततधार सुरू होती. मी खोलीत मंद प्रकाशाचा दिवा लावला. स्नेहा माझ्या शेजारी येऊन बसली. तिने तिचे दोन्ही पाय माझ्या मांडीवर ठेवले आणि माझे हात तिच्या हातात घेतले. आनंद, मला आज एक वेगळ्याच दुनियेत जायचंय, जिथे फक्त तू आणि मी, ती अत्यंत हळू आणि मऊ आवाजात म्हणाली. मी तिच्या जवळ सरकलो. तिच्या केसांची एक लट तिच्या चेहऱ्यावर आली होती. मी हळूच तिच्या कानामागे सरकवली. माझा हात तिच्या मानेवरून घसरत खाली तिच्या खांद्यावर विसावला. ती थोडी थरथरली, पण तिच्या डोळ्यात अजिबात भीती नव्हती, फक्त आणि फक्त प्रेम होतं. स्नेहा, तू माझ्या आयुष्यात आलेला तो प्रकाश आहेस, ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती.
मी तिचे दोन्ही गाल हातात धरून म्हणालो. तिने तिचे डोळे माझ्या डोळ्यात गुंतवले. मग आता या प्रकाशाला स्वतःमध्ये सामावून घ्या आनंद. मी हळूच पुढे झुकलो आणि तिच्या कपाळावर एक उबदार स्पर्श केला. त्यानंतर तिच्या दोन्ही डोळ्यांवर आणि शेवटी तिच्या गालावरच्या त्या सुंदर खळीवर स्नेहाने माझे शर्ट घट्ट पकडले. तिच्या श्वासांची गती वाढली होती. तिने हळूच माझे तोंड स्वतःकडे ओढले आणि ओठांचा हलका स्पर्श माझ्या ओठांना झाला. तो स्पर्श इतका नाजूक, इतका खोल आणि अर्थपूर्ण होता की वर्षाचा एकटेपणा एका क्षणात वितळून गेला. पावसाचा आवाज बाहेर जसा जसा वाढत होता तशी तशी आमच्यातली जवळीक अधिकच दृढ होत गेली. ती माझ्या छातीवर पूर्णपणे विसावली होती. मी तिच्या पाठीवरून हळुवार हात फिरवत होतो. तिच्या केसांचा सुगंध माझ्या श्वासात भरून राहिला होता. आनंद, उद्या काय होईल, जग काय बोलेल, मला काही फरक पडत नाही. आजची ही रात्र, हा क्षण आणि हे प्रेम, हेच माझं अंतिम सत्य आहे. ती माझ्या छातीवर बोटांनी वर्तुळ काढत म्हणाली. माझंही स्नेहा, तू माझी पहिली आणि शेवटची प्रेम कहाणी आहेस. हे मी आधीही म्हटलं होतं आणि आज पुनरुच्चार करतोय. मी तिच्या डोक्यावर ओठ टेकवत म्हणालो. त्या पूर्ण रात्री आम्ही दोघे एकमेकांच्या बाहूत सुरक्षित होतो. बाहेर पडणारा पाऊस आमच्या प्रेमाचा साक्षीदार होता. कोणतीही घाई नव्हती, कोणताही संकोच नव्हता. फक्त दोन जीवांचं एकमेकात पूर्णपणे मिसळून जाणं होतं. पहाटे जेव्हा मी प्रकाश खिडकीतून आत आला तेव्हा स्नेहा माझ्या छातीवर शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत समाधानी आणि गोड हसू होतं. मी तिच्या केसांत माझी बोटे फिरवत राहिलो आणि विचार केला, आयुष्याने मला कितीही दुःखात ढकलले असले तरी स्नेहाच्या रूपाने मला माझं हरवलेलं जग पुन्हा मिळालं होतं. पावसाची संततधार बाहेर अजूनही सुरूच होती. पहाटेचा धुसर प्रकाश खिडकीच्या पडद्यातून आत येत होता आणि स्नेहा माझ्या छातीवर शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावरचं ते समाधानी हसू पाहून काही क्षणांसाठी मला वाटलं की जगातील सर्व संकटे आणि गुंतागुंती आता संपल्या आहेत. पण तो केवळ एक भ्रम होता. नियतीने आमच्यासाठी रचलेल्या एका भयंकर नाट्याची ती केवळ सुरुवात होती. सकाळी 8च्या सुमारास स्नेहाच्या फोनवर सतत व्हायब्रेशन सुरू झालं. फोनच्या स्क्रीनवर बाबा नाव चमकत होतं. स्नेहा दचकून उठली. तिच्या डोळ्यातील ती शांतता क्षणात उडून गेली आणि तिथे एका अनाकालीन भीतीची जागा आली. आनंद, बाबांचा फोन, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. शांत हो स्नेहा, तू पुण्याला मैत्रिणीकडे आहेस असंच सांगायचं ठरलंय ना, मी तिला धीर देत म्हणालो. तिने फोन उचलला आणि कानाशी लावला. हो बाबा, मी पुण्याला पोहोचले. हो, रियासोबतच आहे. काय? अचानक स्नेहाचा चेहरा पांढरा फटक पडला. तिच्या हातातून फोन निसटणारच होता की तिने तो दुसऱ्या हाताने घट्ट धरला. तिचे डोळे विस्पारले गेले. काय झालं स्नेहा, मी काळजीनं विचारलं. तिने फोन कट केला आणि माझ्याकडे एका अस्वस्थ नजरेनं पाहिलं. आनंद, बाबा म्हणाले की ते आज दुपारी पुण्याला रियाच्या घरी येणार आहेत. काहीतरी खूप महत्त्वाचं काम आहे आणि मला भेटायचं आहे. माझंही हृदय एका क्षणात धडधडलं. स्नेहा पुण्यात नव्हतीच, ती माझ्यासोबत माझ्या घरात होती. जर सुमित पुण्याला पोहोचला आणि स्नेहा तिथे सापडली नाही तर हा खेळ पूर्णपणे उघडा पडणार होता. पण त्याहूनही भयानक गोष्ट पुढे घडणार होती. तो आत्ताच्या आता पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये किंवा कॅबमध्ये बस. मी तुला स्टेशनवर सोडतो, मी घाईघाईने म्हणालो. स्नेहाने पटापट तिची बॅग भरली. आम्ही दोघे खाली आलो. पाऊस थोडा ओसरला होता. मी माझी गाडी काढली आणि आम्ही पुण्याकडे जाणाऱ्या हायवेच्या दिशेने निघालो. संपूर्ण प्रवासात आमच्यात एक भयंकर शांतता होती. ती शांतता प्रेमाची नव्हती तर येणाऱ्या वादळाची चाहूल देणारी होती. हायवेवर गाडी ताशी 80च्या वेगाने धावत होती. अचानक स्नेहाच्या बॅगेतून एक छोटासा मेटलचा आवाज आला. तिची बॅग सीटवरून खाली पडली आणि त्यातून काही कागदपत्रे आणि एक जुनी डायरी बाहेर सांडली. मी सहज खाली पाहिलं आणि त्या सांडलेल्या कागदपत्रांमध्ये एक जुना पिवळा पडलेला फोटो होता. त्या फोटोवर माझी नजर खिळली आणि माझ्या हातातलं स्टेअरिंग क्षणभर विचलित झालं. त्या फोटोमध्ये माझी दिवंगत पत्नी सुप्रिया होती. पण तिच्या शेजारी उभा असलेला माणूस सुमित नव्हता किंवा मीही नव्हतो. तो एक अनोळखी माणूस होता ज्याच्या चेहऱ्यावर एक भयंकर वाण होता आणि त्या फोटोच्या मागे लाल शाईने लिहिले होते, बदला पूर्ण झाला नाही. स्नेहा, हे काय आहे?
मी गाडी बाजूला थांबवत विचारले. स्नेहाचा चेहरा क्षणात बदलला. तिची ती गोड प्रेमळ नजर गायब झाली होती. तिथे एक बर्फासारख्या थंड आणि कठोर भावाची जागा झाली होती. तिने ते कागदपत्र पटापट गोळा केले. काही नाही आनंद, सुप्रिया काकूंचे जुने सामान बाबांच्या घरात होतं. तेच आहे, ती अत्यंत सपाट आवाजात म्हणाली. सुप्रियाचं सामान सुमितकडे काय करत होतं? आणि तो फोटो कोणाचा आहे? माझा आवाज वाढला होता. स्नेहाने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक असं रहस्य होतं जे मी आजवर कधीच पाहिलं नव्हतं. आनंद, काही गोष्टी न विचारलेल्याच चांगल्या असतात. आपण आधी पुण्याला पोहोचूया. आम्ही पुण्याला पोहोचलो. स्नेहा एका हॉटेलसमोर उतरली. मी बाबांना इथेच भेटते, तुम्ही घरी जा, ती म्हणाली. मी घरी परतलो, पण माझं मन शांत नव्हतं. सुप्रियाचा तो फोटो, स्नेहाचं अचानक बदललेलं वागणं आणि सुमितचं अचानक पुण्यात येणं, या सगळ्याचा एकमेकांशी काहीतरी अतिशय गडद संबंध होता. मी सुप्रियाच्या जुन्या सामानाची शोध मोहीम सुरू करण्याचं ठरवलं. आमच्या घराच्या माळ्यावर सुप्रियाच्या मृत्यूनंतर तिचं सर्व सामान एका लाकडी पेटीत बंद करून ठेवलं होतं. मी माळ्यावर गेलो. धूळ खात पडलेली ती लाकडी पेटी खाली घेतली. त्याचं कुलूप गंजलेलं होतं. मी एका हातोड्याने ते तोडलं. 5 पेटी उघडताच आतून नॅप्थलिनच्या गोळ्यांचा आणि जुन्या कागदांचा वास आला. आज सुप्रियाच्या काही साड्या, तिचे दागिने आणि तिची एक वैयक्तिक डायरी होती. सुप्रियाच्या मृत्यूनंतर मी कधीही तिची डायरी उघडून पाहिली नव्हती. मला वाटायचं की तिच्या आठवणी मला अजून त्रास देतील, पण आज परिस्थिती वेगळी होती. मी डायरीचे पाने उलटू लागलो. सुरुवातीला आमचं लग्न, आमचे सुरुवातीचे दिवस याबद्दल लिहिलं होतं, पण शेवटच्या काही पानावर जे लिहिलं होतं ते वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डायरीतील नोंद 15 ऑगस्ट 2023. मला आनंदवर संशय येतोय, पण त्याहून जास्त भीती मला त्याच्या भावाची, सुमितची वाटते. सुमित आणि त्या माणसाने, ज्याला ते राणा म्हणतात, मिळून 30 वर्षापूर्वी घडलेला तो अपघात लपवला आहे. आनंदला यातलं काहीच माहीत नाही. आनंद ज्याला आपला भाऊ मानतो, तो सुमित खरोखर त्याचा भाऊ आहे का? मला वाटतंय माझा जीव धोक्यात आहे. जर मला काही झालं तर या घराच्या तळघरातल्या त्या जुन्या तिजोरीतले कागदपत्रे शोधून काढा. माझा श्वास रोखला गेला. सुप्रियाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता असं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं, पण ही डायरी काहीतरी वेगळंच सांगत होती. आणि राणा, तो फोटोतला खत असलेला माणूस राणा तर नव्हता. तुकडे जोडले जात होते, पण चित्र अजूनही अस्पष्ट होतं. मी ताबडतोब आमच्या तळघराकडे धाव घेतली. आमचं घर खूप जुनं वाडा टाईप होतं. तळघरात वर्षानुवर्ष कोणी गेलं नव्हतं. हातात टॉर्च घेऊन मी खाली उतरलो. कोळ्याची जाळी आणि धुळीचं साम्राज्य होतं. एका कोपऱ्यात ती जुनी लोखंडी तिजोरी होती. तिजोरीला डिजिटल किंवा आधुनिक लॉक नव्हतं, तर एक जुनं चावीचं लॉक होतं. सुप्रियाच्या डायरीच्या शेवटी एक छोटं चिन्ह काढलं होतं. तिजोरीची चावी माळ्यावरच्या देव्हाऱ्याच्या मागे लपवली होती. मी पुन्हा वर गेलो. देव्हाऱ्यामागून ती गंजलेली चावी शोधून काढली आणि पुन्हा तळघरात आलो. चावी फिरवली. एक मोठा करकर असा आवाज करत तिजोरी उघडली. आत एक जुनी फाईल होती. मी ती फाईल बाहेर काढली आणि टॉर्चच्या प्रकाशात वाचू लागलो. ती फाईल एका पोलीस केसची होती. 1995 मधील अज्ञात अपघात आणि बाल अपहरण. त्या कागदपत्रानुसार 1995 मध्ये एका श्रीमंत उद्योगपतीच्या 4 वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते. अपहरणकर्त्यांनी मुलाला एका जुन्या पक्क्या वाड्यात ठेवलं होतं, पण पोलिसांच्या धाडीत तो वाडा जळाला. त्या अपघातात अपहरणकर्ता आणि तो मुलगा दोघांचाही मृत्यू झाला आणि पोलिसांचा निष्कर्ष होता. पण फाईलमध्ये पुढे काही वैद्यकीय अहवाल होते. त्या मुलाचा मृत्यू झाला नव्हता. त्याला एका माणसाने वाचवले होते, ज्याचे नाव होते राणा, आणि तो मुलगा दुसरा कोणी नसून मी स्वतः होतो. माझं डोकं भणाणून गेलं. मी सुमितचा भाऊ नाही. माझे आईवडील कोण होते? आणि जर मी तो मुलगा होतो तर सुमित मला भाऊ का मानत होता? अचानक मागून एक थंड आवाज आला. कागदपत्रे वाचून झाली असतील तर ते माझ्याकडे दे आनंद. मी चटकन मागे फिरलो. टॉर्चचा प्रकाश दारावर पडला. तिथे सुमित उभा होता. त्याच्या हातात एक रिव्हॉल्वर होती आणि त्याच्या शेजारी स्नेहा उभी होती. पण स्नेहाच्या चेहऱ्यावर तोच थंड निर्दयी भाव होता. सुमित, स्नेहा, हे सगळं काय आहे? मी थरथरत्या आवाजात विचारलं. सुमित हळूहळू खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. आनंद,
किंवा मी तुला तुझ्या खऱ्या नावाने हाका मारू? पृथ्वीराज असावडे. काय बडबडतोयस तू? मी तुझा धाकटा भाऊ आहे, मी ओरडलो. भाऊ, सुमित मोठ्याने हसला. तो हसरा आवाज त्या तळघरात भयानक वाटत होता. तू माझ्या बापाच्या दृढकृष्ट्याचा पुरावा आहेस. 30 वर्षापूर्वी माझ्या बापाने या रानाने तुझ्या अब्जावधीश बापाचे अपहरण केले होते, पण अपघातात तुझा बाप मारला गेला. तुझ्या बापाची अफाट संपत्ती एका ट्रस्टकडे गेली, ज्याची अट अशी होती की जर त्याचा मुलगा म्हणजे तू 25व्या वर्षापर्यंत जिवंत सापडला तर ती सर्व संपत्ती त्याला मिळेल, अन्यथा ती ट्रस्टकडे राहील. म्हणून म्हणून तू मला दत्तक घेतलंस, मला तुझा भाऊ बनवून ठेवलंस? मी विचारलं. दत्तक नाही रे, सुमित म्हणाला. तुला जिवंत ठेवणे माझ्यासाठी एक जॅकपॉट होतं. पण तू 25 वर्षाचा झाल्यावर, जेव्हा संपत्ती तुझ्या नावावर होणार होती, तेव्हा सुप्रियाला संशय आला. तिने ही फाईल शोधून काढली. तिला वाटलं की तू हे सगळं जाणून मला पोलिसांत देशील, म्हणून मला सुप्रियाचा काटा काढावा लागला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. सुप्रियाचा खून सुमितने केला होता. आणि स्नेहा? मी स्नेहाकडं पाहिलं. तिने डोळे अजूनही माझ्यावर खिळलेले होते. स्नेहा, तू तर माझ्यावर प्रेम करत होतीस ना? ते सगळं नाटक होतं? स्नेहा हळूहळू पुढे आली. तिने सुमितच्या हातातली पिस्तूल पाहिली आणि मग माझ्याकडं पाहिलं. आनंद, स्नेहाचा आवाज बदलला. मी सुमितची मुलगी नाहीच आहे. दुसरा एक प्रचंड धक्का. काय? सुमित दचकला. स्नेहा, तू काय बोलतीयस? स्नेहाने तिच्या जॅकेटच्या आतून एक दुसरी पिस्तूल बाहेर काढली आणि ती थेट सुमितच्या डोक्यावर धरली. तळघरातली हवा एका क्षणात अत्यंत तापली. खेळ पूर्णपणे बदलला होता. तू काय करतेस स्नेहा? तुझं डोकं फिरलंय का? सुमित ओरडला. माझं डोकं गेल्या 3 महिन्यापासून ठिकाणावर आहे, सुमित. स्नेहा अत्यंत शांतपणे म्हणाली. मी सुमितची मुलगी नाही आनंद, मी रानाची मुलगी आहे. मी अवाक होऊन दोघांकडे पाहत राहिलो. राणा? सुमितचा चेहरा उडाला. तो तर 30 वर्षापूर्वीच मारला गेला. नाही, स्नेहा ओरडली. तिच्या डोळ्यातून आता रागाच्या ठिणग्या उडत होत्या. माझ्या बाबांना तू पाठीत सुरा खुपसून त्या जळत्या वाड्यात सोडून दिलास, पण ते वाचले. त्यांचा चेहरा जळाला. आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्यांनी मला लहानचं मोठं केलं, फक्त एकाच ध्येयाने, सुमितचा खरा चेहरा जगासमोर आणणे आणि आनंदला न्याय मिळवून देणे. स्नेहाने माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे आता मऊ झाले होते. त्यात खरं प्रेम आणि पश्चाताप दिसत होता. आनंद, तुझ्या घरात आले ते सुमितच्या सांगण्यावरून नाही, तर माझ्या बाबांच्या योजनेनुसार, स्नेहा म्हणाली. सुमितला वाटत होतं की ती माझ्याकरवी तुझ्याकडून त्या संपत्तीच्या कागदपत्रावर सह्या करून घेईल, म्हणून त्याने मला तुझ्याकडे पाठवलं. पण माझं ध्येय सुमितचे सर्व गुन्हे उघडकीस आणणे हे होते. मला सुप्रिया काकूंच्या खुनाचा पुरावा हवा होता. आणि आपल्यातलं ते नातं, ते प्रेम? मी तुटलेल्या आवाजात विचारलं. स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहले. ते नाटक नव्हतं आनंद, अजिबात नाही. सुरुवातीला मी फक्त एका ध्येयाने आले होते, पण तुझा साधेपणा, तुझा एकटेपणा, तुझी काळजी याने माझं मन जिंकून घेतलं. मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करू लागले. म्हणूनच मी सुमितला इथे बोलावलं, जेणेकरून तो स्वतःच्या तोंडाने सर्व गुन्हे कबूल करेल. तू मला फशी पाडलंस. सुमित संतापाने थरथरला. त्याने आपली पिस्तूल स्नेहाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. धडाक! तळघरात एक गोळीचा प्रचंड आवाज आला. सुमितच्या हातातून पिस्तूल खाली पडली. त्याच्या खांद्यातून रक्त वाहू लागलं. गोळी स्नेहाने नाही चालवली, तर तळघराच्या पायऱ्यावर उभे असलेल्या एका तिसऱ्यानेच चालवली होती. टॉर्चचा प्रकाश पायऱ्यांकडे गेला. तिथे एक वृद्ध काठी घेतलेला माणूस उभा होता. त्याच्या चेहऱ्याचा अर्धा भाग आगीने करपलेला होता. तो फोटोतला राणा होता. सुमित, 30 वर्षानंतर हिशोब पूर्ण करायची वेळ आली आहे. राणाचा गोल घोगरा आवाज तळघरात घुमला. सुमित थरोळ्यात खाली बसला होता. राणा, तू जिवंत आहेस? होय, मी जिवंत राहिलो, फक्त याच दिवसासाठी, राणा म्हणाला. त्याने पोलिसांच्या सायरनचा आवाज दुरूनच ऐकू येऊ लागला. आनंद, मी पोलिसांना आधीच सर्व पुराव्यासह बातमी दिली होती. पोलीस येतायत. काही मिनिटातच पोलीस तळघरात पोहोचले. त्यांनी सुमितला ताब्यात घेतलं. सुप्रियाचा खून, 30 वर्षापूर्वीचे अपहरण आणि फसवणुकीच्या गुन्ह्याखाली सुमितला अटक करण्यात आली. 3 महिन्यानंतर कोर्टाची केस संपली होती. सर्व पुरावे स्पष्ट असल्याचे सुमितला जन्मठेपेची शिक्षा झाली. माझी खरी ओळख पृथ्वीराज असावडे म्हणून सिद्ध झाली होती.
आणि माझ्या वडिलांची सर्व संपत्ती मला कायदेशीररित्या मिळाली होती. पण या मोठ्या बंगल्यात या अथांग संपत्तीत मला पुन्हा एकदा एकटेपणा जाणवत होता. स्नेहा तिच्या वडिलांसोबत पुण्यात राहणीमान बदलून गेली होती. तिने मला निरोपही दिला नव्हता. कदाचित तिला वाटत होतं की तिने माझ्याशी केलेल्या पहिल्या फसवणुकीमुळे मी तिला कधीच माफ करणार नाही. एक संध्याकाळी मी त्याच जुन्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नदीकाठी बसलो होतो, जिथे आम्ही दोघं सूर्यास्त पाहत बसलो होतो. पाऊस ओसरला होता आणि आकाशात नारंगी गुलाबी रंगाची उधळण झाली होती. मागून पानांचा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं. स्नेहा उभी होती. तिच्या हातात एक छोटी बॅग होती. तिचे डोळे ओले झाले होते. आनंद, ती हळूच म्हणाली. मी काही बोललो नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहिलो. मी निघून चालले होते. स्नेहा पुटपुटली. पण मला जाणवलं की माझं आयुष्य तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. मी तुझ्याशी खोटं बोलले, तुझा वापर केला, पण माझं प्रेम खोटं नव्हतं. तू मला माफ करू शकशील? मी उठलो आणि तिच्याजवळ गेलो. तिच्या गालावरचा एक अश्रू पुसला. ती गालावरची खळी पुन्हा एकदा उमलली. ज्या घरात सूर्य आला होता ते घर पुन्हा अंधारात कसं राहू शकेल स्नेहा? मी हसत म्हणालो. स्नेहाने काहीही न बोलता मला घट्ट मिठी मारली. यावेळी कोणताही संशय नव्हता, कोणताही भूतकाळ नव्हता, कोणतंही रहस्य नव्हतं. बाहेर शांतता होती आणि आमच्या हृदयात एक नवीन खरेखुरे आयुष्य सुरू झाल्याचा विश्वास होता. नदीकाठी मावळणाऱ्या सूर्याच्या तांबूस प्रकाशात आम्ही दोघे बराच वेळ शांत उभे होतो. स्नेहाचा श्वास माझ्या छातीवर मंदपणे थरथरत होता आणि तिच्या स्पर्शात एक अद्भुत निखळ अस्वस्थता होती. सर्व वादळे शांत झाली होती. सुमित तुरुंगात गेला होता. माझी खरी ओळख मला मिळाली होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्नेहा माझ्यासोबत होती. पण नियतीचा खेळ इतक्या सहजासहजी संपत नसतात. शांत वाटणाऱ्या समुद्राच्या तळाशी एखादा सुप्त ज्वालामुखी दडलेला असतो, याची जाणीव आम्हाला लवकरच होणार होती. रातकिड्यांचा किलबिलाट वाढू लागला तसं आम्ही गाडीकडे निघालो. बंगल्यावर पोचलो. वातावरण एकदम शांत वाटत होतं. मी देवा लावला. स्नेहाने तिच्या हाताने छोटी बॅग सोफ्यावर ठेवली आणि ती गॅलरीच्या दिशेने गेली. आनंद, हे सर्व एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय ना? ती आकाशातील चांदण्याकडे पाहत म्हणाली. इतकी वर्षे मी ज्या सुडाच्या रहस्याच्या जगात जगले, तिथून बाहेर पडून तुमच्यासोबत अशी शांत रात्र घालवायला मिळणे, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. मी तिच्या मागे जाऊन उभा राहिलो आणि हळूच तिच्या खांद्यावर माझे हात ठेवले. आता कोणतंही रहस्य उरलेलं नाही स्नेहा. भूतकाळ संपला आहे. अजून एक गोष्ट बाकी आहे आनंद. अचानक मागून एक अनोळखी गंभीर आवाज आला. आम्ही दोघे दचकून मागे फिरलो. बंगल्याच्या मुख्य दारावर दरवाजा उघडाच राहिला होता आणि तिथून एक उंच कोट घातलेला माणूस आत आला होता. त्याच्या हातात एक लेदरची फाईल होती. त्याचं वय साधारण 50च्या आसपास असावं. चेहऱ्यावर एक अतिशय तीक्ष्ण आणि अनुभवी भाव होता. तुम्ही कोण आणि आत कसे आलात? मी स्नेहाला माझ्या मागे ढकलत रागाने विचारलं. त्या माणसाने खिशातून आपलं ओळखपत्र काढलं आणि आमच्या समोर धरलं. मी इन्स्पेक्टर देशपांडे, CBI. माझा आणि स्नेहाचे डोळे एकमेकांना भिडले. सुमितला तर स्थायिक पोलिसांनी अटक केली होती, मग CBIचा अधिकारी इथे काय करत होता? इन्स्पेक्टर, सुमितची केस तर संपली आहे ना? कोर्टाने त्याला शिक्षाही सुनावली आहे, मी विचारलं. इन्स्पेक्टर देशपांडे थोडे हसले. त्या हसण्यात एक अनाकलनीय रहस्य होतं. ते सोफ्यावर जाऊन बसले आणि त्यांनी हातातली फाईल टेबलवर ठेवली. आनंदराव किंवा पृथ्वीराज असावडे म्हणावं. सुमितची केस फक्त हिमगमची एक टोक होतं. सुमित तर फक्त बावला होता. पण 30 वर्षापूर्वी तुमच्या अब्जाधीश वडिलांच्या म्हणजे विक्रम असावडे यांच्या संपत्तीचा जो व्यवहार झाला होता, त्यामागे सुमितपेक्षाही मोठी शक्ती होती. म्हणजे? स्नेहाने पुढे येत विचारलं. राणा. इन्स्पेक्टर देशपांडे यांनी थेट स्नेहाच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं. स्नेहाचा चेहरा क्षणात पांढरा पडला. माझे बाबा? तुम्ही काय बडबडताय? माझ्या बाबांनी तर आनंदला न्याय मिळवून दिला. त्यांनी सुमितचा चेहरा खरा जगासमोर आणला. हो, त्यांनी सुमितला संपवले, पण आनंदला न्याय देण्यासाठी नाही, तर स्वतःचा मार्ग मोकळा करण्यासाठी. इन्स्पेक्टर देशपांडे यांनी फाईल उघडली आणि त्यातील काही जुने कृष्णधवल फोटो आणि बँकेचे कागदपत्रे टेबलावर पसरवले. हे पहा,
30 वर्षापूर्वी विक्रम असावडे यांचे अपहरण फक्त सुमित आणि राणाने मिळून केले नव्हते. असावडे इंडस्ट्रीजचे सर्व शेअर आणि परदेशी खात्यांतील अब्जावधी रुपये ज्या ट्रस्टकडे गेले होते, त्या ट्रस्टचा मुख्य सूत्रधार दुसरा कोणी नसून राणा होता. राणाने सुमितचा वापर केला आणि जेव्हा सुमितच्या लक्षात आले की राणा त्याला फसवतोय, तेव्हा सुमितने वाड्याला आग लावली. इन्स्पेक्टर देशपांडे पुढे म्हणाले, राणा जिवंत वाचला, पण त्याचा चेहरा जळाला. तो 30 वर्ष शांत बसला, कारण त्याला सुमितकडून त्या ट्रस्टच्या सिक्रेट की आणि डिजिटल कोड हवे होते, जे फक्त सुमितला माहीत होते. स्नेहा, तुझ्या बाबांनी तुझा वापर केला. त्यांनी तुला आनंदच्या आयुष्यात पाठवले, जेणेकरून तू सुमितला चिथावणी देशील. सुमित आनंदला मारण्याची धमकी देईल आणि त्या भयातून सुमित स्वतःच्या तोंडाने सर्व गुपिते बोलेल. तळघरात घडलेला तो सर्व प्रकार तुझ्या बाबांनी रचलेला एक प्लॅन होता. माझ्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकली. मी स्नेहाकडे पाहिलं. ती पूर्णपणे सुन्न झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले. नाही, हे खोटं आहे. माझे बाबा असं करू शकत नाही. त्यांनी मला लहानपणापासून हेच सांगितलं आहे की आपण आनंदवर झालेला अन्याय दूर करायचा आहे. स्नेहा ओरडली. मग मला सांग स्नेहाजी, सुमितला अटक झाल्यानंतर तुमचे बाबा कुठे आहेत? इन्स्पेक्टरने शांतपणे विचारले. ते CBIच्या रडारपासून गायब आहेत आणि काल रात्री तुमच्या असावडे साईटच्या स्वित्झर्लंडमधील खात्यातील $50 दशलक्ष ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न झाला आहे. तळघरात त्या रात्री राणाने चालवलेली गोळी, त्याचा तो करडा आवाज आणि सुमितच्या डोळ्यात दिसलेली भयंकर भीती, मला सर्व काही नव्या कोणातून दिसू लागलं. राणाने सुमितला मारलं नाही, फक्त जखमी केलं, जेणेकरून पोलिसांच्या कस्टडीत सुमितला ब्लॅकमेल करता येईल. आनंद, स्नेहाने माझे दोन्ही हात धरले. तिचे हात बर्फासारखे थंड पडले होते. माझा याच्याशी काही संबंध नाही. मला शपथ आहे, मला यातलं काहीच माहीत नव्हतं. बाबांनी मला खरंच अंधारात ठेवलं. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात कोणतीही फसवणूक नव्हती, फक्त एक तुटलेल्या मनाची वेदना होती. तिचे वडील जर तिच्या विश्वासाचा घात करत असतील तर तिच्यावर काय बेतत असेल याची मला कल्पना आली. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो स्नेहा, मी तिला जवळ घेत म्हणालो. इन्स्पेक्टर, आता पुढे काय? इन्स्पेक्टर देशपांडे उभे राहिले. राणाचा शोध सुरू आहे, पण तो अत्यंत हुशार आहे. तो देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत आहे. त्याच्याकडे असावडे ट्रस्टची उरलेली सर्व कागदपत्रे आहे. असावडे म्हणजे आनंद यांची सही हवी आहे. जर त्याला ही सही मिळाली नाही तर तो सर्व पैसे ब्लॉक करून पळून जाईल. राणा तुमच्याशी नक्कीच संपर्क साधेल स्नेहा. त्या क्षणी स्नेहाच्या फोनची बेल वाजली. स्क्रीनवर कोणताही नंबर नव्हता. अननोन नंबर संदेश येत होता. इन्स्पेक्टर देशपांडे यांनी स्नेहाला शांत राहण्याचा इशारा केला आणि कॉल रेकॉर्डिंग सिस्टीम चालू केली. स्नेहाने थरथरत्या हाताने फोन स्पीकरवर टाकला. हॅलो स्नेहा. राणाचा तोच घोगरा थंड आवाज फोनमधून आला. बाबा, तुम्ही कुठे आहात? स्नेहाचा आवाज रेडवेला झाला होता. स्नेहा, तू कुठे आहेस याने काही फरक पडत नाही. मी तुला जे सांगतोय ते शांतपणे ऐक. CBI तुझ्या आसपास असेल, पण मी जे काही केलंय ते फक्त तुझ्या भविष्यासाठी केलंय. त्या आसावडे संपत्तीवर फक्त आपला अधिकार आहे. बाबा, तुम्ही मला फसवलं. स्नेहा जोरात ओरडली. तुम्ही मला एका मोहऱ्यासारखं वापरलं. मी आनंदवर खूप प्रेम करते आणि तुम्ही त्याचाच घात करत आहात. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षणांची भयानक शांतता पसरली. मग राणा हसला. तो हसरा आवाज अतिशय हिड्रीस आणि क्रूर होता. प्रेम? स्नेहा, तू एका अनाथ असहाय्य माणसाच्या प्रेमात पडलीस. तो पृथ्वीच आसावडे आहे म्हणून त्याला किंमत आहे. नसेल तर तो एक शून्य आहे. एक स्नेहा, उद्या सकाळी 6 वाजता जुन्या मांडवी घाटावर पडलेल्या पडक्या लाईट हाऊसपाशी आनंदला घेऊन ये. त्याच्या हातातून मला ट्रस्टच्या हस्ताक्षराच्या कागदपत्रावर सह्या हव्या आहेत. आणि मी नाही आले तर? स्नेहाने ठामपणे विचारले. तर मी सुमितला तुरुंगात मारून टाकेन आणि त्यासोबत आनंदच्या परदेशात राहणाऱ्या मुलाचा म्हणजे ऋषीचं काय होईल याची हमी मी देऊ शकत नाही. फोन कट झाला. माझा श्वास थांबला. ऋषी? माझा मुलगा जो परदेशात शिकत होता तो राणाचा ओलीस बनला होता. राणाने आधी सर्व जाळे विणले होते. तो सुमितपेक्षा 10 पट जास्त धोकादायक आणि क्रूर होता. माझा मुलगा. मी खुर्चीवर कोसळलो. आनंद, शांत व्हा. स्नेहा माझ्या शेजारी घुटण्यावर बसली आणि तिने माझे दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावर ठेवले. मी ऋषीला काही होऊ देणार नाही. माझ्या बाबांची ही क्रूरता मी संपवीन. मी तुमच्यासोबत मांडवी घाटावर येईन.
इन्स्पेक्टर देशपांडे यांनी ताबडतोब आपल्या टीमला मेसेज पाठवला. उद्या सकाळी मांडवी घाट आमची टीम गुप्त वेशात तिथे तैनात असेल. पण राणा खूप चालाक आहे. तो आधी खात्री करेल की पोलीस नाहीत. रात्रभर कोणाला झोप आली नाही. मी आणि स्नेहा गॅलरीत बसून राहिलो. बाहेरील अंधार जसा जसा गडद होऊ लागला तसं तसं आमच्यातील जवळीक तीव्र होत होती. ही कदाचित आमची शेवटची रात्र असू शकत होती. स्नेहाने माझे डोके तिच्या मांडीवर घेतले आणि ती माझ्या केसातून हळूवार बोटे फिरू लागली. आनंद, जर उद्या काही उलटसुलट झालं. तसं काही होणार नाही स्नेहा. मी तिचे ओठ माझ्या बोटांनी झाकले. नाही, ऐका. तिच्या डोळ्यातून एक अश्रू माझ्या गालावर पडला. माझ्या बाबांनी तुमच्या आयुष्यात खूप विष घालवलं, पण मी तुमच्या आयुष्यात आलेला तो प्रकाश बनू इच्छिते, जो सर्व अंधार पुसून टाकेल. जर मला माझ्या प्राणाची आहुती द्यायचं काम पडलं तरी चालेल, पण मी ऋषीला आणि तुम्हाला वाचवायला मागे हटणार नाही. वेडे, असं बोलू नकोस. आपण दोघे मिळून या संकटातून बाहेर पडू. मी उठलो आणि तिला घट्ट मिठी मारली. त्या रात्री आमचे श्वास, आमची धडधड एक झाली. त्या स्पर्शात मृत्यूचे भय नव्हते, तर एकमेकांसाठी काही करण्याची परिसीमा होती. सकाळी 5:30 वाजता मांडवी घाट धुके दाट पसरले होते. अरबी समुद्राच्या लाटा त्या विशाल खडकावर आदळत होत्या आणि त्याचा प्रचंड आवाज संपूर्ण घाटात घुमत होता. जुने गंजलेले लाईट हाऊस धुक्यामध्ये एका भूतासारखे उभे होते. मी आणि स्नेहा गाडीतून उतरलो. माझ्या हातातून CBIने दिलेली बनावट सह्यांची फाईल होती. इन्स्पेक्टर देशपांडे आणि त्यांची टीम लांब झाडीमध्ये आणि खडकामध्ये लपली होती. आम्ही लाईट हाऊसच्या दारापाशी पोहोचलो. दरवाजा करकर असा आवाज करत उघडला. आत अंधार होता. एका कोपऱ्यात इमर्जन्सी लाईट जळत होती आणि तिथल्या एका लोखंडी खुर्चीवर राणा बसला होता. त्याचा हातात सॅटेलाईट फोन होता आणि दुसऱ्या हातात एक आधुनिक रिव्हॉल्वर होती. वेळेवर आलात, मला आवडलं. राणाचा तो करडा आवाज घुमला. बाबा, ऋषी कुठे आहे? स्नेहाने पुढे जात विचारले. राणाने सॅटेलाईटची फोनची स्क्रीन माझ्याकडे केली. तिथे व्हिडिओ कॉल सुरू होता. परदेशातील एका बंद खोलीत ऋषी हातपाय बांधलेल्या अवस्थेत बसला होता आणि त्याच्या मागे बंदूकधारी माणूस उभा होता. ऋषी, मी ओरडलो. शांत आनंदराव, राणा क्रूरपणे हसला. कागदपत्रावर सह्या कर. ती फाईल माझ्याकडे फेक आणि तुझा मुलगा 10 मिनिटात सुरक्षित सुटेल. अन्यथा एका क्लिकवर त्याचा खेळ खल्लास होईल. मी फाईल उघडली आणि पेन हातात धरला, पण माझ्या हातातली फाईल अचानक स्नेहाने हिसकावून घेतली. स्नेहा, मी आश्चर्याने पाहिलं. स्नेहाने ती फाईल थेट हाऊसबाईच्या असलेल्या समुद्राच्या उसालत्या लाटामध्ये फेकून दिली. हे तू काय केलंस? राणा रागाने ओरडला आणि त्याने बंदूक स्नेहावर रोखली. बाबा, तुमचा खेळ आता संपला आहे. स्नेहा शांतपणे पण अतिशय धैर्याने पुढे गेली. तुम्ही ऋषीला मारू शकत नाही, कारण ऋषी ज्या खोलीत आहे त्या खोलीचा लाईव्ह लोकेशन मी काल रात्रीच CBI आणि तिथल्या स्थानिक पोलिसांना पाठवलं आहे. या क्षणी तिथे आंतरराष्ट्रीय पोलीस पोहोचले असतील. राणाच्या फोनवर अचानक मेसेज आला. त्याने फोन पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर भयंकर विकृत झाला. तिथल्या पोलिसांनी त्यांच्या माणसाला अटक केली होती आणि ऋषी सुरक्षित झाला होता. तू माझी स्वतःची मुलगी असून तू माझा घात केलास? राणा संतापाने थरथरला. तुम्ही माझे बाबा कधीच नव्हतात, स्नेहा ओरडली. माझे बाबा एक प्रामाणिक माणूस होते. तुम्ही तर फक्त एक पैशाचे राक्षस आहात. राणाने रागाच्या भरात बंदुकीचे ट्रिगर दाबण्याचा प्रयत्न केला. धाडक! पण त्याआधीच लाईट हाऊसच्या काचा फुटल्या. CBIच्या स्नायपरने बाहेरून मारलेली गोळी थेट राणाच्या हातावर लागली. त्याची बंदूक खाली पडली. इन्स्पेक्टर देशपांडे आणि CBIचे पथक आत घुसलं. राणा, हँड्स अप! राणा जखमी हाताने मागे सरकला आणि त्याने लाईट हाऊसच्या गॅलरीतून थेट खाली समुद्रात उडी मारली. प्रचंड लाटांमध्ये तो कुठेतरी अदृश्य झाला. पोलिसांनी त्यांची शोधाशोध सुरू केली, पण त्या उसळत्या समुद्रात कोणाचंही वाचणं जवळजवळ अशक्य होतं. 2 दिवसानंतर सूर्य पुन्हा एकदा निळ्या आकाशात तळपळत होता. ऋषी परदेशातून सुखरूप घरी परतला होता. त्याला सर्व हकीकत कळाली होती. त्याने स्नेहाचे आभार मानले आणि मला मिठी मारली. बाबा, तुमच्या एकटेपणाच्या काळात स्नेहाने तुम्हाला सावरलं. मला तिचा अभिमान वाटतो, ऋषी म्हणाला. संध्याकाळी आम्ही दोघे, मी, स्नेहा, त्या नदीकाठी बसलो जिथे आमच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला होता. पाऊस पूर्णपणे थांबला होता आणि नदीचे पाणी शांतपणे वाहत होते. स्नेहाने तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. तिचा हात माझ्या हातात होता. आनंद, आता सर्व काही खरोखर संपलं आहे ना? तिनं हळूच विचारलं. मी त्याच्या केसांवर ओठ टेकवले. हो स्नेहा, सर्व रहस्य, सर्व भीती आता संपली आहे. आता फक्त आपण दोघे आणि आपलं नवीन आयुष्य उरलं आहे. तिने मान वर केली. तिच्या गालावरची ती सुंदर खळी आता पुन्हा एकदा फुलली होती.
सूर्याच्या नारंगी प्रकाशात तिचे डोळे चमकत होते. मी तुमच्यावर खूप प्रेम करते आनंद, ती पुटपुटली. मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो स्नेहा. मी तिला जवळ ओढलं. नदीच्या संत प्रवासासोबत आणि आकाशातील सोनेरी रंगाच्या साक्षीनं आमच्या प्रेमाची ही नवी खरी कहाणी कायमची सुरू झाली होती. नदीकाठी सांजवेळ हळूहळू ढळत होती आणि आकाशात तांबड्या गुलाबी रंगाची उधळण होत होती. वाऱ्याची एक मंद झुळूक नदीच्या पाण्यावर तरंग उठवत निघून गेली. स्नेहानं तिचं डोकं अधिकच घट्ट माझ्या खांद्यावर टेकवलं. तिच्या श्वासाचा तो परिपक्व उबदार स्पर्श मला जाणवत होता. इतक्या महिन्यांच्या भयंकर मानसिक आणि शारीरिक तणावानंतर आज प्रथमच आम्हा दोघांच्या मनात एक अथांग शांतता पसरली होती. परंतु आयुष्य म्हणजे केवळ संकटातून सुटका होणं नव्हे, तर त्या संकटाच्या राखेतून नवीन समृद्ध आयुष्याची उभारणी करणे असतं. काही दिवसानंतर CBIने मांडवी घाटातील त्या दुर्घटनेचा अधिकृत अहवाल सादर केला. उंचावरून उसळत्या समुद्रात उडी मारल्यामुळे आणि प्रचंड खडकावर आपटल्यामुळे रानाचं वाचणं अशक्य होतं. पोलिसांनी त्याचा शोध कार्य औपचारिकपणे थांबवलं होतं. सुमितची जन्मठेपेची शिक्षा कायम झाली होती आणि परदेशातील ऋषीही आता त्याच्या अभ्यासात व कामात पूर्णपणे सुरक्षित आणि स्थिर झाला होता. माझ्या जैविक वडिलांची म्हणजे विक्रम असावडे यांची अफाट संपत्ती आणि असावडे ट्रस्टचे पूर्ण अधिकार कायदेशीररित्या माझ्याकडे आले होते. पण त्या अब्जावधी रुपयांच्या मालमत्तेपेक्षा मला स्नेहाची साथ अधिक मोलाची वाटत होती. एक दिवस सकाळी मी स्नेहा बंगल्याच्या गॅलरीत चहा घेत बसलो होतो. स्नेहाच्या हातात चहाचा कप होता. तिने चहाचा घोट घेतला आणि हसत म्हणाली, काका सॉरी आनंद, चहा कसा झालाय? 2 चमचे साखर आणि थोडं झालं, थोडं आलं. तिच्या तोंडून ते जुने शब्द ऐकून मी मनमोकळेपणाने हसलो. चहा नेहमीसारखा उत्तम आहे स्नेहा, पण आता या घरात मोठा बदल करायची वेळ आली आहे. कसला बदल? तिने उत्सुकतेने विचारले. ही अथांग संपत्ती, हे मोठं नाव, हे सगळं माझ्यासाठी निरर्थक आहे. जर त्याचा उपयोग समाजासाठी झाला नाही तर मी तिचा हात हातात घेत म्हणालो, मी ठरवलंय. आषाढी ट्रस्टच्या माध्यमातून आपण अनाथ मुलांसाठी, गरजू महिलांसाठी आणि ज्यांना आयुष्यात दुसऱ्या संधीची गरज आहे त्यांच्यासाठी एक मोठी संस्था सुरू करायची आणि तिची मुख्य प्रशासक तू असशील. स्नेहाचे डोळे भरून आले. आनंद, तुम्ही इतका मोठा मान देताय. ज्या नावाने मला आजवर फक्त वापरलं आणि वेदना दिल्या त्या नावाला आता एक नवीन ओळख देऊ शकेन. तू आधीच मला एक नवीन ओळख दिली आहे स्नेहा. मी तिच्या कपाळावर हळू स्पर्श करत म्हणालो. काही महिन्यातच आम्ही आसावडे फाउंडेशनची स्थापना केली. बंगल्यातील तो जुना एकटेपणा, अंधार पूर्णपणे गायब झाला होता. आता तिथे सतत माणसांची वर्दळ, मुलांचा हसरा आवाज आणि सकारात्मक ऊर्जा असायची. स्नेहाने स्वतःला पूर्णपणे या कामात झोकून दिलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचा तो जुना भीतीचा आणि अस्वस्थतेचा भाव पूर्णपणे निघून गेला होता. त्याऐवजी एका आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेल्या स्त्रीचे तेज तिच्या चेहऱ्यावर लागलं होतं. एका संध्याकाळी संस्थेचं सर्व काम आटपून आम्ही दोघी घरी परतलो. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. आकाशात काळे ढग जमा झाले होते. विजांचा कडकडाट सुरू होता. घरी आल्यावर स्नेहा थेट खोलीत गेली आणि तिने एक छान मंद प्रकाशाचा दिवा लावला. बाहेर पावसाच्या मोठ्याने सरी कोसळू लागल्या. मी खोलीत आलो तेव्हा स्नेहा खिडकीपाशी उभी राहून पावसाचे थेंब हातावर झेलत होती. तिच्या ओल्या केसांची लट माझ्या गालावर आली. मी मागून तिच्या कमरेभोवती माझे हात गुंडाळले आणि मान तिच्या खांद्यावर टेकवली. ती थरथरली पण मागे सरकली नाही. तिने तिचे हात माझ्या हातावर ठेवले. आनंद, आठवतंय? असंच एक पाऊल पुढं आला जेव्हा मी तुमच्या खोलीत घाबरून आले होते. ती हळूच पुटपुटली. हो आठवतंय. मी तिच्या कानाजवळ ओठ नेत म्हणालो. त्या रात्री मी फक्त तुला एक निवारा दिला होता, पण तू मला माझं जग परत दिलंस. स्नेहा माझ्याकडे वळली. तिचे डोळे माझ्या डोळ्यात खोलवर गुंतले. तिच्या गालावर तीच सुंदर खळी पुन्हा उमलली. आनंद, आता मला कशाचीच भीती वाटत नाही. भूतकाळाची नाही, जगाची नाही आणि भविष्याचीही नाही. कारण मला माहीत आहे तुमचा हात माझ्या हातात आहे. तिने अत्यंत मऊ आणि भावनाप्रधान आवाजात म्हटलं. मी हळूच पुढे झुकलो. आमच्या ओठांचा तो उबदार नाजूक स्पर्श झाला. तो केवळ शरीराचा मेळ नव्हता, तर तो 2 तुटलेल्या एकांकी आत्म्यांचा एकमेकांत झालेला पूर्ण विलय होता. पावसाचा आवाज बाहेर जसा वाढत होता तशी तशी आमच्या प्रेमाची खोली अधिकच दृढ होत गेली. त्या रात्री आम्ही दोघेही एका नव्या विश्वात प्रवेश करत होतो, जिथे भूतकाळातील कोणतीही सावली नव्हती, तर फक्त आणि फक्त एकमेकावरील अगाध निष्ठा आणि प्रेम होतं. काही वर्षांनंतर नदीकाठी असलेला तो जुना दगड अजूनही तसाच होता, पण आज परिस्थिती वेगळी होती.
सूर्यास्त होत होता. नारंगी प्रकाश पाण्यावर तरंगत होता. मी दगडावर बसलो होतो. माझ्या शेजारी स्नेहा बसली होती. पण यावेळी आम्ही दोघांच्यामध्ये एक छोटी 2 वर्षाची मुलगी खेळत होती. तिचे मोठे काळेभोर डोळे आणि हसल्यावर गालावर पडणारी हुबेहूब स्नेहासारखी होती. आम्ही तिचे नाव मुक्ता ठेवलं होतं. मुक्ती आणि स्वातंत्र्याचे प्रतीक. मुक्ता पाण्याच्या लहान लहान लाटांकडे पाहून आनंदाने टाळ्या वाजवत होती. ऋषी सुट्ट्यामध्ये परदेशातून आला होता आणि तो थोड्या अंतरावर उभं राहून कॅमेऱ्याने आमचे फोटो काढत होता. बाबा मम्मा इकडे बघा, ऋषीने हाक मारली. आम्ही दोघांनी हसत कॅमेऱ्याकडे पाहिलं. स्नेहाने माझे हात घट्ट धरले आणि माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं. आनंद एकाकी घरात सुरू झालेली ती गोष्ट आज इतकी सुंदर आणि पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. मी मुक्ताला उचलून मांडीवर घेतलं आणि स्नेहाच्या डोक्यावर ओठ टेकवले. आयुष्यात कितीही मोठा अंधार आला स्नेहा, तरी प्रेमाचा एक लहानसा किरण संपूर्ण अंधाराला संपवून टाकतो. तू तोच किरण आहेस, मी शांतपणे म्हणालो. सूर्य पूर्णपणे मावळला होता, पण अंधार बोचणारा नव्हता. आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. नदीचा संत प्रवाह वाहत होता. आमच्या प्रेमाची, विश्वासाची आणि पुनर्जन्माची ही कथा आता कुठल्याही संयमाशिवाय कायमची पूर्ण झाली होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.